या दादा बरोबर ब्लॉग बनवायचंय आणि म्हणायचंय ओम भगनी भागोदरी पद्मासे ओम फट स्वाहा. पालखी म्हणून कसं आहे, गोमाता ही फक्त गोरक्षकांची माता नाही तर अखंड हिंदू समाजाची माता आहे. धर्माच्या लोकांनी सपोर्ट पाहिजे. जसं तुम्ही असे म्हणजे काही पण असला कार्यक्रम तर एकदम मिरवत काढता, मग धर्मासाठी पण दौरा पण या ना. दौरा म्हणणं आहे जेलमध्ये जायला भाई बिंदास आम्ही पोलीस स्टेशन. बरोबर. मग हे भडवे कसे काय कत्तल करतात ते आम्ही सुद्धा बघायला तयार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत 30 गावांमध्ये. झरमर यायची, तिसाई यायची, एक सर्वात मोठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी जाणार आहे. तर तिकडेच आपण जाणार आहोत. आपले सगळे मित्रमंडळी त्याने इन्व्हाइट केलेलं आहे. तर चला सकाळी जाऊया. कशा काय प्रकारचे असणार आहे पालखी ते तुम्हाला दाखवण्याचे 100% प्रयत्न असणार आहे. तर चला जाऊया सरळ आपल्या 30 गावामध्ये. मित्रांनो, शंकर आलेला आहे, 30 गावचा शंकर. एकच संदेश दिबा पाटलांचं इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव दिलं पाहिजे. त्याच्यासाठी कुठं ना कुठेतरी भूमिपुत्रांचा तसेच आपल्या आगरी समाजाचा एक एकोपा बघायला भेटतं. आणि किती सारी आपले आई एकविरा तसेच तिसाई झरीमारी आईची पालखीला सहभागी झालेले आहेत लोक. इकडं आपला भाई पण आहे. मित्रांनो, मी पनवेलकर, आपला हक्काचा युट्यूबर, सगळे पालख्यांना असतं. याला जाऊन सबस्क्राईब करा अगोदर.
आता फक्त आश्वासन देऊ शकतो. पब्लिकला बाहेर घ्या, व्हिडिओ वाल्यांना राहू दे. मित्रांनो पालखी निघाली पण आपलं गोरक्षक दिसलेले आहेत. पाऊस बरंच ना, मालिशेचा नाद नाही. मित्र कुठं मित्र मित्र सगळे 100% द्यावरा लागतो माझ्या तो कोणीचा माझ्या बाजूला राहतो तो. कारण का विषय भाई तो नाही आला हा? नाही आला तो. तुम्ही नवीन वर्षात जाता त्याला आणत होता ना भाई आणायला पोहोचे होता, पण आता कसं पालखी आहे भाई, काय बोलशील पालखीबद्दल? आणि स्वतः सगळं गोरक्षक देखील आले. काय सांगाल, काय संदेश द्याल या युवा जनतेला किंवा जे काही प्रकार घडतात आपल्या डोळ्यात देखत, त्याच्यामध्ये तुमचा कुठेतरी मोलाचा वाटा आहे त्यांना रोखण्यासाठी? काय सांगाल? पालखीचं आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने आपण जसे या पालखीसाठी चालतो ना, आपल्या कुलस्वामिनीसाठी चालतो ना, तसं धर्मासाठी सुद्धा चाललं पाहिजे, संस्कृतीसाठी सुद्धा चाललं पाहिजे. ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. आपला समाज फक्त खाण्यापिण्यापुरता उरलेला आहे आणि त्याच्यानंतर या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे की जशी कपड्याची आपण जशी निगा राखताना तशी धर्माची सुद्धा निगा राखली पाहिजे. ती प्रत्येकाने जशी काळजी घेतली पाहिजे. कुठं ना कुठेतरी तुमच्या टीम मुले आता या फक्त बैलांच्या कत्तली वगैरे या गोष्टी कुठून तरी कमी झालेल्या आहेत आणि गोमांस तस्करी ही कुठेतरी कमी झाली. काय सांगाल? गोष्टीवर मी एकच बोलेन, जसा तुम्ही शर्यतीने जाता ना तसा जरा गौरक्षणासाठी पण या, कारण की फक्त शर्यतीपुरता प्रेम नका दाखवू बैलांसाठी. बरोबर आहे. बैला कवरी कापली जातात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, परंतु जोपर्यंत तुमच्या घरांच्या जवळ बैल जाणार ना तोपर्यंत तुम्हाला कल नाही लागत. म्हणून हिंदू धर्म मागं पडलेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही काळजी दिला पाहिजे आणि आमच्या लोकांना अजून सपोर्ट केला पाहिजे. बोलायला गेलं तर तुम्ही पण हिंदूच आहे ना, तुम्ही का नाहीत? बरोबर आहे. आमचा तुम्हाला आहे. तसं तर दादा बघायला गेलं तर शर्यती क्षेत्रामुळे बरीचशी बैला कत्तलीची कमी झालेली आहेत, कुठून कुठं आपुलकी पण वाढलेली आहे. गोष्टी आहेत ना की ज्यावेळेस गाड्या पकडल्या जातात ना तेव्हा आपलीच काही लोक मध्यस्थी घुसून त्या गाड्या सोडवण्याचा कार्य करत असतात. ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. तुम्ही ठीक आहे ना, शर्यती आहे ठीक आहे, सगळ्यांचा बॅच नंबर लावा ना, ते काय ना लावत. कसं आहे, गोमाता ही फक्त गोरक्षकांची माता नाही तर अखंड हिंदू समाजाची माता आहे. ते फक्त गोरक्षकांचं काम नाही की गो हत्या थांबवणं.
सगळ्या हिंदू धर्माचं काम आहे की गो हत्या थांबवणं. बरोबर. आता आपण गोमातेला माता बोलतो, घरामध्ये पूजा करतो, पण समोरून जर गोमासाची गाडी जात असेल तर आपल्यात हिंमत पाहिजे. आपल्या हिंदूंचं ते काळीज आहे. तेव्हा काळीज हिंमत ना. दाखवतो तेव्हा फोन करून सांगतील तुम्हाला दम नाही का, तुमच्यात दम नाही का, तुम्ही का ना पकडत, तुम्ही पण हिंदू आहात ना. एवढं आमचं बोलणार तुम्हाला. आता एकच गोष्ट सांगेन की जेवढे गाडा प्रेमी आहेत नाही का, आपल्या प्राण्यावर प्रेम करत असतात ते, पण गोमातेसाठी ज्यावेळेस ते प्रेम करतील ना, किंवा त्याच्यासाठी जसे शर्तीनं आम्ही आताच बोललो, जसं पालखीनं जातात तसं धर्माला सुद्धा चाललं पाहिजे. पण संस्कृतीला तसंच शर्यतीसाठी आपण जेव्हा चालतो धावतो ना, त्यावेळेस गोरक्षणासाठी सुद्धा आपण चाललो धावलो पाहिजे. आपला प्रेम आहे ना प्राण्यांप्रती हा वाढला पाहिजे. एकच प्राण्याला आपण आपल्याच मुलाला त्याचा प्रेम करता आणि शेजारचा पोऱ्या शेंबरा तो शेंबरा आपण असं बोलता, ही संकल्पना कुठेतरी मोडीच काढली पाहिजे. ते प्रत्येकाने असं मनाला कोणी लागून घेऊ नका की आम्ही तुम्हाला आपण टोचून एकच बोलतो, आहोत. एकच आहो आम्ही, समजलं का. पण तुम्ही आता परंतु आम्हाला गरज आहे. टोचतं, कारण की आम्ही कोणच्या रंग पैसे मागायला जात ना कधी. दादा आता बघा आता हा विषय छेडलाय तर मी अजून एक सांगतो की गोरक्षकांवरती आणखी आरोप बरेचसे केले जातात अरे की आरोप काय, आता 5 दिवसापूर्वी आमचा एक व्यक्ती जेलमधून सुटून आले. हा आम्हाला ती भीती नाही, आम्हाला फक्त धर्माच्या लोकांची सपोर्ट पाहिजे. जसं तुम्ही असे म्हणजे काही पण असला कार्यक्रम तर एकदम मिरवत काढता मग धर्मासाठी, पण दौरा पण या ना. दौरा म्हणणं आहे जेलमध्ये जायला भाई बिंदास आम्ही आहे. पोलीस स्टेशनलाच आमचा हे चालू असतं सतत. आत बाहेर पोरांना सोडवाता, केस झाली हे झाली, ही कामं कोणच नाही करत. थोडी वेळ काढा, आता आम्ही आहोतच तसं. नाही जसं आपण बैलगाडी क्षेत्र जपतोय तसं मला तरी वाटतं, म्हणजे आता बघा गाड्या मालकांकडे म्हणजे प्रत्येकाकडे गाई वगैरे आहेत. मालकाला माझी विनंती आहे, हा. आपले गोरक्षक बहुतेक वेळा गाडा मालकांच्या गाड्या थांबवतात, चेक करतात, तर कोणी राग मानून घेऊ नये. कारण शर्यतीच्या जी बैल आहेत ना, गुलाल टाकून सुद्धा त्यांच्यावरती कापण्यासाठी घेऊन जातात. हा प्रकार मोठ्या प्रमाणे उघडकीस आला आहे. त्यामध्ये बैलगाडा क्षेत्रातील काही नामकिंत बैलगाडा मालक सुद्धा आहेत की जे कापायला बैल द्यायचे, त्यामुळे ती नावं सुद्धा आपल्याकडे उघड आहेत. त्यामुळे बरोबर. कोणी रागरूस मानून घेऊ नका की आपण गाड्या चेक करतोय तर माझी गाडी चेक केली, मी मोठा आहे, तर त्याचा रागरूस करून घेऊ नका. आज आमचा एकच आहे, गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे गोवंशाची हत्या झाली नाही पाहिजे. मित्रांनो आमचं सांगणं आहे. दिखावा करू नका, धर्मासाठी खरोखर या. नक्कीच माली दादांच्या कॉन्टॅक्ट करून एक मोठी मुलाखत घेऊ. तुमची एक शुभेच्छा देतो. बघा आज हिंदू धर्मासाठी एक चांगलं कार्य करता आणि जनतेला एक स्वतःच्या याच्याने प्रतिष्ठा म्हणजे एक बोलतात नाही की अभिमानास्पद जी गोष्ट आहे ती तुम्ही करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. शुभेच्छा देतो तुमच्या भावी आयुष्यासाठी. आपल्या देशासाठी असून त्या धर्मासाठी असंच कार्य करत राहा. एक गोष्ट लास्ट सांगता का, हे गोरक्षा आहे ना, रोज ज्यावेळेस गाडी तस्करीसाठी निघते ना, पेट्रोलिंगसाठी, त्यावेळेस जीव जाण्याच्याच याच्यावर असतो हा का. असं नाही की गेला आडवा झाला आणि पकडली, नाही, ही खोटी समज आहे तुमची. हा गोरक्षकांचा कालीज, हा वाघाचा कालीज आहे, हा खूप मोठा कालीज आहे. बरोबर आहे दादा, इतका व्हिडिओ बघितलेले सामान्य- तुमच्या. हा, इतका सहजपणे समजू नका आणि की गाडी आरवी टाकली दुसरी म्हणून झाला. गोष्ट, जाम लोकांना असं वाटतं की आम्ही मोकाट आहे. तुमच्या 4 पट भारी आम्ही, 4 पट प्रत्येक गोष्टीत. पण आम्हाला धर्माचा गर्व बघून आम्ही रस्त्यावर उतरून त्यांची नेहमी गाण मारत असतो. दादा मोठा आरोप लागतंय की पैसे सोडून गाड्या सोडल्या जातात, काय सांगाल? त्या गाड्या आज पण पोलीस स्टेशनच्या मागं उभ्या आहेत. दादा मशाची जत्रा आणि आता म्हणजे ऑलमोस्ट बैल बाजार संपलाय म्हणून विषय घेतोय की त्या जत्रेमध्ये पण आपले जेमतेम 200 ते 250 गोरक्षक होते की प्रत्येक गाड्या चेक करायला, काय सांगाल? ते गाड्या चेक करायला याच्यामुळे होते की बहुतेक मागच्या वर्षी जोपर्यंत मासे गेलेत ना, तिथून ते बैल खरेदी करतायत, स्वतःच्या दावणीला घरी बांधतायत आणि 4-5 दिवसानंतर महिन्यानंतर बैल कापायला घेऊन जात आहेत. त्यामुळे या भडव्याच्या मार्फत 250 ते 300 पोरं मशा यात्रेमध्ये सहभागी ठेवली होती. बरोबर. दादा काय म्हणणं असेल तुम्हाला सरकारबद्दल, म्हणजे सरकारला काय मागणी आहे? म्हणणं आहे की गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय सरकारने, परंतु लेखी त्याच्यावरती काही प्रक्रिया नाहीये. आम्ही ज्या कसायांना पकडतो 3-4 दिवसात पैसे भरून पोलिसांना पैसे दाबून ते लोक बाहेर निघतात. आमची एकच विनंती आहे की त्यांची अँटीसेप्टी बंद करा. 3-3 महिने त्यांना जेल कारावास झाला पाहिजे. बरोबर. मग हे भडवे कसे काय कत्तल करतात ते आम्ही सुद्धा बघायला तयार आहोत. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला भावी आयुष्यासाठी. असंच कार्य करत राहा समाजामध्ये एक तुम्ही पण करत राहा. 100% दादा. करायला या. दादा तुम्ही कधी पण आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. दादू सवलक भाई तू कवा पण फोन कर, एनी टाइम ना आल्यावर मला बोल. चला, जय धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, आपल्या आगरी कोळी समाजातील एकमेव बाहुली कलाकार म्हणजे जे तुम्ही आता TV सिरियलमध्ये असू द्या किंवा पिक्चरमध्ये, मूवीमध्ये, मराठी सिरियलमध्ये ऐकलं असेल
की दादांचंच म्हणजे सगळीकडे शो असतो किंवा त्यांचीच आपल्याला एक या क्षेत्रामध्ये त्यांचं एक पदार्पण आपल्याला बघायला भेटतं. आता काय सांगाल, नाव सांगा ना सर्वप्रथम तुमचं. नमस्कार, माझं नाव रमेश भंडारी आणि मी महाराष्ट्रावर बोलक्या बाहुल्यांचे शो करतो आणि प्लस शब्दभ्रमी बाहुल्या मी बनवतो. अनेक कलाकारांचे आवाज काढतो आणि महाराष्ट्रात 200च्या वर माझे प्रोग्राम झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मला भेटलेले आहेत, बाकीचे पुरस्कार भेटलेले आहेत. आणि पण कधी कधी हे वाटते की बऱ्याच आगरी समाजातलीच माणसांना माहीत नाही की त्यांच्यातला एक कलाकार आहे जो एका दुर्गमपणे म्हणजे खेडेगावातून आलेला आहे. नक्कीच दादा तुम्ही म्हणजे कोणकोणते प्रकार, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. म्हणजे कसं आहे, तुम्ही कधी खेळ करत असाल किंवा कोणालाही म्हणजे तुमच्या सोबत कॉलॅब किंवा एखाद्या शोला वगैरे बोलवायचं असेल तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. चालेल, माझा नंबर आहे 7709815328 7709815328 आणि माझा डायलॉग जाम फेमस आहे. मी बोलले तर माझं मग तोंड दिसत आहे. लोक काय आपल्या माणसाला पुरून येतच नाही. बरोबर आहे. चातर पातर लोक असतात वेगळी वाटून नसते, त्यांच्या डोक्यावर नेऊन फिरतात. माझ्यासारखं बोललं नाही बोललं माझं तोंड दिसतं ना, काय करायचं असं. आता तात्या इंचूचं पण होऊन जाऊन दे. आता बोलतो भावल्या पण तुम्ही भावल्यान तुम्हाला वाड्यावर घेऊन जातो, चांगल्या धोत्रात घेऊन कौलिकांचं खायला घालतो. तात्या इंचू काय घेऊन घ्यायचं असलं, सगळ्यांचा आवाज काढतो. उघड्या मला या दादा बरोबर ब्लॉग बनवायचंय आणि म्हणायचंय ओम भगनी भागोदरी पद्मासे ओम फट स्वाहा. मग यांचा आत्मा बाहेर आणि माझा आत्मा आत. वा बेकार काम आहे, बेकार काम. आणि मित्रांनो, संध्याकाळी ही पालखी वांगणीला जिथे थांबणार आहे तिथे माझा प्रोग्राम आहे बोलक्या बाहुल्यांचा आणि स्टँडअप कॉमेडीचा. मित्रांनो व्हिडिओ पडलेली आहे तर संध्याकाळी वांगणीला. आठवणी नाही वांगणीला म्हणजे तिसगावच्या वस्तीला आहे. मी आहे, तुम्ही पण या. 100% दादांना बघण्यासाठी नक्की या. आणि आपण याला ना आवाज येतो लय बेकार. सगळं आगरी कलाकार आपलं तिकडं मजा आली, भेटू मजा आली. मित्रांनो आपला एक सलमान पाटील आले भाई बराच ना. कसा वाटलं भाई आपला सगळा तिसाईचा म्हणजे ही पालखी सोहळा. आपला पालखी सोहळा असा आहे का अक्षरशः अंगावर काटा आला. बरोबर. आणि करत निघाली ना अक्षरशः अंगावर काटा आला. त्या मित्रांनो आपल्या भारतात अशी पालखी मी कुठे बघितली नाही. दादा काय सांगशील यांच्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल, कारण का सर्वांना एक मान सन्मान दिला यांनी. खूप छान मान सन्मान असा दिला आहे का सर्वांना मान सन्मान दिला. अक्षरशः पब्लिक बघून आहे ना, का पब्लिक बघून पण अंगावर काटा मारतो. एवढी पब्लिक आईच्या कृपेने आशीर्वादाने येते. माझ्यासाठी लोक येतात, आवर्जून येतात. एकच आहे का व्यवस्थित पालखी पार पडली. आत्ताचा दिवस व्यवस्थित पार पडला. अशी 4-5 दिवस पार पडली व्यवस्थित. हीच आईच्या घरी प्रार्थना आहे. नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला पण. मित्रांनो इकडं सगळं आपला आगरी कलाकार दिसतात. हे लय बेकार काम चालू आहे यांचा. मित्रांनो समोर बघा आपला सिंगर केतन दादा पण आणि सगळे इकडं आगरी कॉली क्वीन्स आणि किंग्स सगळी जण आहेत ब्लॉग बनवतात. मित्रांनो इकडे आपला जुना साऊल दिसतं. दादूच बराच ना भाई, आवरी खतरनाक नजर मरलीस काय तुम्ही. लय बेकार काम. डेंजर ब्लॉग बनवतोस. मग पाऊस कसाच बराच ना बाकी एकदम मजा. काय गावची पालखी एक नंबर ना भाई. जबरदस्त पब्लिक. काय सांगशील तिसगावकरांच्या प्रेमाबद्दल, कारण का सगळे कलाकारांना मान सन्मान देऊन आज सत्कार समारंभ पण ठेवलेला. काय सांगशील. आम्हाला बोलून आमचा सन्मान केला ना, एक म्हणजे मस्त आपुलकी म्हणजे वाटतं. दरवर्षी प्रोग्राम जेव्हा असेल तेव्हा आम्ही येऊ.
नक्कीच दादा, आज बघतोय एक बघा तुम्हाला एक सन्मान चिन्ह पण दिलेलं आहे एक सगळ्यांच्या समोर, म्हणजे एक बघा आपल्या आगरी कोळी समाजातला एक म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. काय सांगाल? आता सन्मान चिन्ह दिलेलं आहे आम्हाला, पण कसं तो पण सन्मान चिन्ह बघा जरी मरी आईचं पालखीचं आहे, ही आपली आगरी कोळ्यांची शान आहे. कुठली त्याच्यात जास्त शोभा वगैरे काही नाही आहे आणि एकदम मानाची आणि शिस्तीची पालखी आहे. बरोबर. मनाडला दादा लई खतरनाक डायलॉग मारील म्हणून गेलतो, बाकी खतरनाक बोलले असतो पण आज पालखी आहे पालखी आहे म्हणून माझा असली विचार. 100%. मयूर भाई, अरे भाई आगरी स्टार मयूर भाई वाहिले. मित्रांनो सगळं आपलं आगरी कोळी कलाकार आहे. चला मस्त यांचा सत्कार समारंभ झाला, बरं वाटला बघून. केतन दादा, मित्रांनो केतन दादा बरं आहेस ना? हॅलोच, एकच मिनिट फोटो घेतो. मित्रांनो इथं असं आहे की एकही कलाकार सुटला जात नाही, अशी आपली तिसगावची मानाची पालखी. वरती केतन दादा बघता, केतन दादाने पण सन्मान केला. थोडासा लेट आलो त्याच्यामुळं काय लवकर जमला नाही, पण आवर्जून बघा मित्रांनो एवढं सगळं आपल्या आगरी कोळी कलाकारांवरती प्रेम आहे. केतन दादाचं असू द्या, आपल्या संपूर्ण तिसगावकरांचा असू द्या. तर चला शुभेच्छा देतो यांना सर्वांना. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक देखील चांगली पालखी आणि मानाची पालखी. धन्यवाद. मित्रांनो सगळं ब्लॉगर आता निघतात हळूहळू घरा, आणि आपला मयूर भाई पण निघतं घरा.